जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्यांच्या पाठी, वेदनेच्या सुटती आजच्या सकाळची गाठी. सुरुवात झाली माझी 5 वाजता. तसं तर 4:30लाच उठले होते, पण बाहेर जोराचा पाऊस चालू असल्याने चूल पेटवली नव्हती. 5 वाजता चुलीवर अंघोळीसाठी पाणी ठेवलं आणि अंघोळ झाल्यानंतर माझं पहिलं काम असतं की टेरेसवर जाऊन 5 मिनिट फ्रेश वातावरण पाहणं. हा निसर्ग पाहायला, ही सकाळची मॉर्निंग फ्रेश हवा घ्यायला मला खूप आवडते. पाऊस येत होता तरीही मी पावसामध्ये बाहेर गेले होते. टेरेसवर शांत बसले. ही शांत हवा, हे वातावरण मनाला एक वेगळं शांती आणि समाधान देऊन जातं आणि आजचा दिवसही माझा खूप छान जातो. नेहमीच मी असं करते कारण माझा दिवस हा एकदम छान जाणार असतो. सकाळी सगळं काम आवरून 9 वाजता पावसाचा अंदाज घेऊन निघालो अक्कलकोटकडे स्वामींच्या दर्शनाला. स्वामींचं माझं नातं असं काहीसं वेगळंच. कधी न हट्ट करणारी मी नेहमी अक्कलकोटला जायचा हट्ट धरते. स्वामींना मन भरून पाहण्याची वेगळीच ओढ असते. जाताना रस्त्यात उजनी धरण दिसलं. म्हटलं पाणी वाढलं होतं. धरणाचे काही दरवाजे उघडले होते आणि पाहू शकता की दरवाजे उघडले होते आणि पाणीही खूप वाढलं होतं. सध्या पाऊस खूप होत आहे महाराष्ट्रातही काही भागामध्ये आणि धरणाचं पाणी वाहताना पाहून खरंच छान वाटलं. कारण उजनी धरण हे आम्हाला पाणी पुरवतं. आमच्या पुण्यामध्ये एरियामध्ये असणाऱ्या गावांना. तर उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग खाली होत असताना पाहून छान वाटलं. तर नाश्त्यासाठी थांबलो होतो लांबोटीला. लांबोटीला नेहमीच अक्कलकोटला जाताना नाश्ता करण्यासाठी थांबतो. मला इथला नाश्ता स्पेशली पुरी भाजी खूप आवडते आणि त्यापेक्षा जास्त इथली कोशिंबीर. शंभूनेही छान एन्जॉय केलं आणि निघालो. फायनली अक्कलकोटला पोहोचलो 1 वाजता. आज तशी गर्दी कमी होती त्यामुळे दर्शन छानच होणार होतं. जसं अक्कलकोटमध्ये पाऊल ठेवलं एक वेगळीच ऊर्जा जाणवते. स्वामी माझ्यासोबतच आहेत याची जाणीव पुन्हा पुन्हा होते. सकाळी खूप जोराचा पाऊस चालू होता. स्वामींना म्हटलं, स्वामी पुढच्या अर्ध्या तासात प्लीज पाऊस थांबू द्या. जर हे बाळ तुम्हाला आज या बाळाला तुम्हाला भेटायची इच्छा आहे, तर तुमची इच्छा असेल हे बाळ आज तुम्हाला भेटायला यावं तर प्लीज पाऊस थांबू द्या. करता करविता स्वामी महाराज आहेत. स्वामींच्या मर्जीशिवाय एक पानही हलत नाही. त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्या दरबारात पाऊलही आपण ठेवू शकत नाही त्यांची इच्छा असल्याशिवाय. लहानपणापासून स्वामींची ओढ मनात कायमच आहे. बालसंस्कारला शिकवलेल्या गोष्टी अजूनही लक्षात आहेत. स्वामींचा माझ्यासोबत आहेत याची वेळोवेळी दिलेली अनुभूती मला दिवसेंदिवस अजून स्वामींच्या जवळ घेऊन येत आहे. आज गर्दी नसल्याने मन भरून दर्शन घेता येत होतं. शांत वाटलं जेव्हा स्वामींना पाहते. एक वेगळीच पॉझिटिव्हिटी जाणवते. हे स्वामींचा दरबार इथे पाहिल्यानंतर एक शांतता जाणवली. छान स्वामींचं दर्शन घेतलं आणि इथल्या वातावरणामध्ये खरंच खूप एक वेगळीच ऊर्जा आहे, पॉझिटिव्हिटी आहे. ती नेहमीच मला जाणवत राहते. स्वामींचा दरबार म्हणजे सगळं काही आहे. कारण इथे गेल्यानंतर जेव्हा मी दरबारात पाऊल ठेवते ना, सगळं शांत होतं, मन शांत होतं, सगळ्या गोष्टी डोक्यातून निघून जातात आणि फक्त वेळ लागतो ते एक ध्यास लागतो तो स्वामींच्या दर्शनाचा. स्वामींचं दर्शन घेतलं, तिथेच 2 मिनिट थांबले, मन भरून पाहिलं स्वामींना आणि मग निघालो इकडे जिथे स्वामींचे जे फोटो आहे जो रुद्राक्षापासून बनवलेला आहे तिथे आले. काही फोटोज क्लिक केले आणि तिथे उभा राहिले. तर पाहू शकता स्वामींच्या गुरुपौर्णिमानिमित्त छान कडेला लाईटिंग थ्रू मूर्ती साकारलेली होती, प्रतिमा साकारलेली होती. त्याच्यासोबत काही व्हिडिओज काढले आणि मग गेलो ध्यान कक्षाकडे जिथे सर्वजण बसून स्वामींचं भजन जप पठण करतात. तिथे खूप छान भजन चालू होतं स्वामींचं. तिथेच बसून स्वामींचा जप आणि तारक मंत्र म्हटलं. असंच नेहमी मला तुमच्या दर्शनाला बोलावून घ्या अशी प्रार्थना केली आणि तिथून निघालो अन्नछत्राकडे. आज पहिल्यांदाच अन्नछत्रामध्ये महाप्रसाद घेण्यासाठी जाणार होते. तसं तर अक्कलकोटला खूप वेळा येणं जाणं झालं, पण नेहमीच कामाच्या गडबडीमध्ये आणि घाईमध्ये असं शांतपणे अन्नछत्राला जाऊन
जेवण करण्याचा म्हणजे महाप्रसाद घेण्याची भेटलाच नव्हता. आज पहिल्यांदा अन्नछत्रमध्ये गेले. खरंच खूप छान वाटले. इथे मूर्तीची दत्तांची मूर्ती होती. ती मूर्ती खरंच खूप छान वाटलं. स्वामींची मूर्ती होती एकदम सुंदर. ह्या मूर्ती पाहिल्यानंतर तर खरंच खूप छान वाटलं. खूप शांत वाटलं. खूप सारे भाविक महाप्रसाद घेण्यासाठी येत होते. आणि इथली व्यवस्था ही खरंच खूप छान आहे. तिथेच बाहेर खूप छान असे स्वामींचे मूर्ती साकारली होती. आई भवानी होते, स्वामी होते. तिथे पालखी होती. तिथेही दर्शन घेतलं आणि नंतर ही कपिलागाय आणि सगळेच जण फोटो काढतात ना, ही स्वामींची ती मोठी मूर्ती. तर ते पाहण्यासाठी आले. इथे शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे आणि स्वामींच्या एक उभा हा प्रतिमा. तिथे दर्शन घेतलं आणि निघालो समाधी मंदिराकडे. समाधी मंदिर चोळप्पा महाराजांच्या घरी. इथे 2 दिवसापूर्वीच गुरुपौर्णिमा होऊन गेलेली आहे, त्यामुळे सजावट होती आणि त्यामुळे सजावट अजून तशीच आहे. स्वामींच्या समाधीला आल्यानंतर खरंच एक वेगळी पॉझिटिव्हिटी जाणवते. इथं आल्यानंतर पहिल्यांदा स्वामींच्या गादीचं दर्शन घेतलं, पालखीचं दर्शन घेतलं आणि मग निघाले स्वामींच्या समाधीचं दर्शन घ्यायला. तसं आज हे समाधी मंदिरही शांत होतं. गर्दी कमी होती, त्यामुळे एकदम दर्शन छान झालं. हे पाहू शकता तुम्ही, स्वामींचं दर्शन घ्या, लाईव्ह दाखवते. स्वामींचं दर्शन घेतलं. तिथेही 5 मिनिट शांत बसले आणि स्वामींच्या दर्शनाला घेतल्यानंतर इथे गादी आहे स्वामींची इथं आणि इथे पादुका आहेत स्वामींच्या. मग इथे स्वामींचं दर्शन घेतलं. छान वाटतं जेव्हा मी स्वामींच्या पादुकांवर डोकं ठेवते ना, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी एनर्जी जाणवते. आणि इथूनच मग निघालो परतीच्या प्रवासाला. पावले जड होत होती. खरं तर घराकडे जाण्याची ओढ ही होती, पण स्वामींना मन भरून पाहण्याची इच्छाही पूर्ण झाली होती. त्यामुळे एक मनामध्ये एक वेगळंच समाधान होतं. तर माघारी निघालो होतो घराकडे येण्यासाठी. रस्त्याने येताना अक्कलकोट सोलापूर रोडवर असणारं वीर तपस्वी मंदिर नेहमीच बघते. जाण्याची तर इच्छा आहे, जाईन कधीतरी. तिथे 1008 शिवलिंग आहेत आणि ते महादेवाचं मंदिर आहे. फायनली संध्याकाळी 7च्या दरम्यान घराच्या दिशेने आलो. एक नवीन एनर्जी घेऊन संध्याकाळी 7 वाजता फायनली घरी पोहोचलो. आजचा हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगसोबत.